Hello friends, our next topic is Stefan Boltzmann's law of radiation. स्टीफन बोल्ट्झमनचा लॉ आहे रेडिएशनशी रिलेटेड. तो लॉ काय आहे ते आपण ह्या आर्टिकलमध्ये बघणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ अ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम बाय अ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीकडून जे काही थर्मल रेडिएशन्स इमिट होत आहेत त्याच्या टेम्परेचर डिपेंडन्स किती आहे, काय असतं, म्हणजे टेम्परेचरनुसार हे थर्मल रेडिएशन्स जे काही इमिट होतात पर युनिट टाईममध्ये ते कसे डिपेंडंट आहेत, काय कसे चेंज होतात, हा आपण इथे ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. सो 1879मध्ये जोसेफ स्टीफन प्रोपोज अँड इम्पेरिकल रिलेशनशिप, कशामध्ये रिलेशनशिप त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे बिटवीन द रेट ॲट विच हीट इज रेडिएटेड, की हीट रेडिएट होते बाहेर पडते, म्हणजेच रॅडियंट पॉवर कॅपिटल आर आपण मागच्या आर्टिकलमध्ये पाहिलेलंच आहे. कुठून ती हीट रॅडिएट होते तर फ्रॉम द युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, की परफेक्ट ब्लॅक बॉडी जी आहे ते आपण काहीतरी गरम केले, तापवले, तिचं काहीतरी टेम्परेचर आहे, त्याच्या युनिट एरियामधून काहीतरी हीट रॅडिएट होती आहे आणि मग त्याचं रिलेशन, त्याचा रेट हीट रॅडिएट होती आणि त्याचं टेम्परेचर आणि तो रेट रेट पण कसा आहे, हीट रॅडिएटेड पर युनिट एरिया ऑफ द ब्लॅक बॉडी. मग ह्यांचं रिलेशनशिप सांगितलेलं आहे कोणी, स्टीफनने. आता ह्याचं बेसिस काय, बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. त्यांनी एक्सपेरिमेंट केलंय, ते सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर त्यांनी रिलेशनशिप सांगितलेलं आहे. त्यांच्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 5 years लॅटर, कुणाच्या नंतर हे जे आपले आहेत ना जोसेफ स्टीफन, त्यांच्यानंतर 5 वर्षानंतर बोल्ट्झमन आणखीन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी आणखीन एक रिलेशन डिराईव्ह केलेलं आहे. ही डिराईव्ह रिलेशन युझिंग थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड आणखीन एक रिलेशनशिप त्यांनी डिराईव्ह केलं. त्यामुळे दोघांचं मिळून हे जे लॉ आहे तो स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ. मग त्यांच्या लॉनुसार तो लॉ काय आहे त्याचं स्टेटमेंट इथं दिलेलं आहे बघा. द रेट ऑफ इमिशन ऑफ अ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया, बघा रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to 4th power of its absolute temperature. So R is proportional to T raised to 4. आता इथे प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे टी काय झालं इथे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि आर म्हणजे काय, रेडियंट पॉवर आहे पर युनिट एरिया परफेक्टली ब्लॅक बॉडीची, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर आहे, टी रेस टू 4 आहे म्हणजे 4th पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि ह्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जेव्हा इक्वॅलिटीत कन्वर्ट होतो त्यावेळेला इथे कॉन्स्टंट आलेला आहे सिग्मा. त्याचा उच्चार काय करायचं, प्रोनाऊन्सिएशन काय आहे तर सिग्मा आहे, आणि इट इज कॉल्ड एज अ स्टीफन्स कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटचं नाव काय, स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 5.67 × 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्व्हिन रेस टू 4 किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेस टू 4, किंवा डायरेक्ट असं घेतलं तर वेबर म्हणजे पर मीटर काय तर -2 आहे आणि पर काय तर -4 आहे. म्हणून डायमेन्शन्स ज्या आहेत सिग्माच्या त्या L0 M1 T -3 आणि K -4 आहेत. हा झाला आपला लॉ, स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ. Thus the power radiated by a perfectly black body depends only on its temperature. आपली जी बॉडी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याच्यातून जी पॉवर रेडिएट होते ती कशावर डिपेंडंट आहे तर त्या ऑब्जेक्टचं, त्या बॉडीचं टेम्परेचरवरतीच अवलंबून आहे, नॉट ऑन एनी अदर कॅरेक्टरिस्टिक. दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक म्हणजे सच डायमेन्शन्स, शेप, साईज वगैरे, मटेरियल, नेचर वगैरे ह्याच्यावर ते डिपेंडंट नाही, कलर वगैरे त्याच्यावर ते डिपेंडंट नाही. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. इफ क्यू इज द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी, क्यू काय आहे, आपण कॅपिटल क्यू वापरतो. क्यू काय आहे की जी एनर्जी रेडिएट झालेली त्याची व्हॅल्यू आहे, त्याची अमाऊंट आहे ही. क्यू एवढ्या अमाऊंटची हीट काय झालेली आहे, रेडियंट एनर्जी जी आहे ती इमिट झालेली आहे इन टाइम टी, म्हणजे स्मॉल टी एवढ्या टायमिंगमध्ये क्यू एवढ्या अमाऊंटची एनर्जी रेडिएट इमिट झालेली आहे. कुणाकडून इमिट झालेली आहे, बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. जी आपली परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तिनं की एवढ्या अमाऊंटची हीट इमिट केलेली आहे किंवा एनर्जी रेडिएट केलेली आहे. त्या बॉडीचा सरफेस एरिया किती आहे, कॅपिटल ए, आणि त्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, कॅपिटल टी. ठीक आहे. देन क्यू अपॉन एटी इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. बघा मी रिपीट करते, क्यू इज द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड इन टाइम टी
बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. टाईम टी एवढ्या वेळेमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडीनं क्यू एवढी अमाऊंटची एनर्जी रेडिएट केलेली आहे किंवा इमिट केलेली आहे आणि त्या बॉडीचा सरफेस एरिया कॅपिटल ए आहे आणि त्याचं टेम्परेचर कॅपिटल टी आहे. अशी सिच्युएशन असेल त्यावेळेला हे इक्वेशन फुलफिल होतं. क्यू अपॉन ए टी इक्वल टू सिग्मा टी रेज टू 4 फॉर अ बॉडी विच इज नॉट ब्लॅक बॉडी. आता हे कुणासाठी आहे तर परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी हे इक्वेशन आहे. पण प्रत्येक ऑब्जेक्ट हा काय परफेक्टली ब्लॅक बॉडी असणार आहे का? नाही. मग असे जे ऑब्जेक्ट असतात की परफेक्टली ब्लॅक बॉडी आहेत ते काही एनर्जी इमिट करत नाहीत का? रेडियंट करत नाहीत का? रेडियंट एनर्जी इमिट करत नाहीत का? तर करतात. जे परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑब्जेक्ट नाही आहेत ते सुद्धा एनर्जी रेडियंट एनर्जी इमिट करतात. मग असे जे त्यांना आपण ऑर्डिनरी बॉडी म्हणू शकतो. मग अशा बॉडीसाठी सो फॉर ए बॉडी विच इज नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी द एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज स्टील प्रोपोर्शनल टू 4th power ऑफ अ टेम्परेचर बट इट इज लेस दॅन दॅट फॉर द ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीनं जेवढं रेडिएट होईल त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असणार आहे. म्हणून मग फॉर अन ऑर्डिनरी बॉडी तो जो वरचा स्टीफन्स लॉ आहे तो बघा इथे मॉडिफाय झालेला आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हा लॉ आहे आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी आर इक्वल टू ई इंटू सिग्मा टी रेज टू 4. स्मॉल ई म्हणजे काय? इमिसिव्हिटी आहे. इमिसिव्हिटी म्हणजे काय आपण मागच्या आर्टिकल्समध्ये बघितलं होतं. आठवतंय का बघा? इमिसिव्हिटी हा रेशो आहे बघा. आर अपॉन आर बी हा रेशो आहे ना, कोएफिशियंट ऑफ इमिशन. इट इज अ रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस म्हणजे ऑर्डिनरीचा टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ आर बी ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे कॅपिटल आर काय आहे तर ऑर्डिनरी बॉडीसाठी आहे. तर मग तो हा इथे येतो म्हणजे ऑर्डिनरी बॉडीसाठी हा रूल आहे. सो इफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी हॅव्हिंग ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी एक बॉडी आहे आणि इट इज केप्ट इन अ सराउंडिंग अशा कुठल्या तरी सराउंडिंगमध्ये ठेवलेलं आहे की विच इज ॲट लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर T0. म्हणजे ब्लॅक बॉडी आहे तिचं टेम्परेचर टी आहे आणि त्याच्या आसपास सराउंडिंग जे असतं त्या सराउंडिंगचं टेम्परेचर किती असणार? T0. देन द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज गिवन बाय सिग्मा टी रेज टू 4. अशा वेळेला त्या बॉडीकडून जी एनर्जी रेडिएट इमिट केलेली आहे इज इक्वल टू सिग्मा टी रेज टू 4 अँड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग्स पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे जेवढं ब्लॅक बॉडी बाहेर टाकते आहे तेवढीच एनर्जी सराउंडिंग ॲब्सॉर्ब करणार ना, पण सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे म्हणून एनर्जी ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंगनं किती ॲब्सॉर्ब केलेली आहे पर युनिट टाइम पर युनिट एरिया इक्वल टू सिग्मा T0 रेज टू 4. मग आता नेट लॉस झाला ना, देअरफॉर लॉस ऑफ एनर्जी बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडीतून एनर्जी इमिट झाली म्हणजे तिची स्वतःची एनर्जी कमी झाली ना, म्हणजेच ब्लॅक बॉडीच्या एनर्जीचा लॉस झाला आणि इट इज गिवन बाय दिस सिग्मा टी रेज टू 4 मायनस सिग्मा T0 रेज टू 4. सिग्मा आहे तो बाहेर निघेल ब्रॅकेटमध्ये टी रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. आता हे कुणासाठी झालं? परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. तसंच ऑर्डिनरी बॉडीसाठी पण आपण काढू शकतो नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो फॉर अन ऑर्डिनरी बॉडी इक्वल टू सिग्मा ई. इथे फक्त ईनं मल्टिप्लाय करायचं आहे. सिग्मा इंटू ई और ई इंटू सिग्मा इंटू ब्रॅकेट टी रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. आता ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला इफ बॉडी इज ॲट अ टेम्परेचर लोअर दॅन सराउंडिंग. मग अशा आपण कन्सिडर काय केलं होतं? सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे, ऑब्जेक्टचं किंवा बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे. आता इथं आपण काय विचार करतोय की बॉडीचं टेम्परेचर लोअर आहे, कमी आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे. ठीक आहे, म्हणजेच बॉडीचं टेम्परेचर T इज लेस दॅन सराउंडिंग टेम्परेचर T0. मग हीच जी क्वांटिटी आहे ती बघा चेंज झालेली आहे. त्यावेळेला राऊंड ब्रॅकेटमधली टर्म फक्त चेंज होते. T0 रेज टू 4 मायनस T रेज टू 4
हा एवढाच चेंज करायचा. त्यामुळं प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं इकडे लक्ष द्यायचं. सो दिस विल बी द नेट गेन in thermal energy of the body per unit area per unit time. Since the loss or gain of energy per unit area per unit time is proportional to म्हणजे fourth power of absolute temperature. बघा लॉस किंवा गेन होतोय. कशाचा लॉस किंवा गेन होतोय? एनर्जीचा. पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इट इज प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ absolute temperature. This law is very significant in deciding thermal equilibrium of physical system. ज्या आपल्या फिजिकल सिस्टीम्स आहेत त्यांचं थर्मल इक्विलिब्रियम डिसाइड करण्यासाठी हा लॉ युजफुल आहे. इफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज डबल्ड, बॉडीचं जे ॲब्सोल्यूट टेम्परेचर असतं ते जर डबल केलं तर द पॉवर रेडिएटेड विल बी increased by the factor of, बघा कितीच्या फॅक्टरनी 2⁴. म्हणजे काय बघा, ॲब्सोल्यूट टेम्परेचर जर डबल झालं बॉडीचं तर जी पॉवर रेडिएट करते दॅट पॉवर विल बी इन्क्रीज बाय दिस फॅक्टर 2⁴ इक्वल टू 16 टाइम्स. कारण टी आपला 2 आहे ना, डबल झालाय, त्याची फोर्थ पॉवर म्हणून 16. और इफ अ बॉडी रेडिएट विथ द सेम रेट ॲट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर युजली 300 केल्विन आपण घेतो, द रेट विल डबल इवन इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द बॉडी बाय 57 डिग्री सेंटीग्रेड. सो दिस इज अबाउट द स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. So any suggestion, please comment in the box. Thank you.